आकाश, वेलकम टू होम. काय नाही, कसं कसं आलास? होय, गर्दी होती आज कशी काय? बसायला जागा भेटली ना? ठीक आहे. करत होती चपाती. थांब माझा हात. आणि अचानकच तो आला. मी ब्लॉग पण स्टार्ट नव्हता केला, बट ठीक आहे. लुक ॲट दिस, हू इज हिअर इन हाऊस? आकाश. लास्ट टाइम मी आकाशकडे गेलेले, आज आकाश आमच्या इकडे आला. अरे मुलगा, अरे बापरे, किती संस्कार. तो तर आमची चालली आता तयारी जेवण बनवायची. तर मग आता आम्ही इकडं गावी आली आहे खरं तर. आणि आज आकाश पण आलाय. आणि त्यानंतर खूप जास्त काम वगैरे होतं ऑफिसचं, तर मला व्हिडिओ शूटच नाही करायला झालं. आणि आत्ता मी शूट करत आहे. आणि आकाश आलाय तर आम्ही थोडंसं गावात पण चाललो आहे, असंच फिरून यायला. आणि थोडं सामान पण आणायचं आहे मला अजून, तर त्यासाठी. आणि आकाश रेडी? चलो आता आम्ही नदीला वगैरे चाललोय थोडंसं बघायला. दिस व्ह्यू फ्रॉम माय हाऊस. ओके, इट्स व्हेरी नाईस. सो चलो. मम्मीचे आमचे इन्स्ट्रक्शन 1760. लवकर या, लवकर या, लय बसू नका. आणि आकाश, तर आकाश तुला कसं वाटलं आमच्या इकडे? तू किती वर्षांनी, हा ना, किती वर्षात ना आलास ना तू? 1 वर्ष तर झालं. हा ना, ठीक आहे. चलो फिर आता तुला गाव दाखवतो थोडंसं. संध्याकाळी तर असा आमच्या नदीचा सुंदर सुंदर रस्ता. आकाश कसा वाटला? काय मस्त आहे किती. हा, ते पण आहेच. तर येत नाही ना शहरात येत नाही. आकाश तर पहिल्यापासून शहरातच राहिलाय. सो दॅट्स अनदर फिलिंग व्हेन यू कॅम टू विलेज. नाईस. कसलं सीन आहे ना, खतरनाक. है ना? मे बी तू ना दुसरीकडे गेला असशील मग. ह्याच्यातून जात हे बोट आहे. आणि ही इथं असते पाणी. ऍक्च्युली इथंपर्यंत असतंय. हे बघ, हे ह्याच्यापर्यंत. पण आता खूपच खाली गेलंय. हे सगळं बुडलेलं असतंय असं इकडचं. आणि ते बघ, तुला दिसतंय तिकडं मासे पकडत आहेत जाळ टाकून. असं तिकडे अटके. दिव्या, तुझं गाव बघ पलीकडे. ब्लॉग तुला सांगते तुझ्या गावात पलीकडे जायला. आणि हे दुर्गा माता वगैरे गणपती विसर्जन केल्यानंतरचं आहे. आम्ही इथे कपडे धुवायला येतो. ॲक्च्युली हे सगळं असं आहे ना, हे कपडे धुवायला वगैरे येतो. आणि हे आत्ता खरं तर खूपच जास्त खाली पाणी गेलं, पण वरतीपर्यंत असतं. जेव्हा गणपती वगैरे असतात त्यावेळेला ते पायरी आहे ना, तिथंपर्यंत असते पाणी. तर आता सनसेट होणार आहे, तर आम्ही सनसेट बघायसाठी थांबलो आहे. आणि ऑलमोस्ट खाली गेलाच आहे सूर्य आम्हाला येईपर्यंत, बट स्टील ठीक आहे. आता जे साईडला जे रोशनी दिसते त्याचा कलर वगैरे दिसतो तो खूप छान दिसतो, तर त्यामुळं. आणि पाण्यामध्ये थोडे थोडेसे असे माशांची तोंड वगैरे वरती दिसत आहेत. व्हिडिओमध्ये येत आहेत की नाही माहीत नाही आहे मला, बट
थोडंसं दिसतंय, तर ते पण खूप छान आहे. थोडस आहे. आणि असं असं जाते आणि तिकडं हाय असं खाली जातं. सो गाईज फायनली सनसेट झालाय. मस्त असे पक्षी वगैरे पण उडत आहेत तिथनं. मी आता इथं गेलतो, साऊथला गेलतो, ती बघितली होती. साऊथ मध्ये कावेरी. कावेरी होती होते इथं तमिळनाडूला. इथं पोरं क्रिकेट खेळत आहेत, बॅट बॉल, आणि त्यांचा बॉल गेलाय पाण्यात. आता दगडे टाकून टाकून थोडीच बॉल येणार आहे. येतोय वाटतं साईडला, अरे तरंगतोय साईडला. तिथे डबरा आहे रे, तिथे त्याला जाऊन काढायलाच येणार नाही बॉल. त्याला काढायलाच येणार नाही बॉल. त्याने इकडनं साईडने गेला पाहिजे. अरे पडशील बाबा. एक तर यार काय माहिती, थांब बघू तरी कसं काढतो. Coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick, clip, get the guns out. Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'm a एवढं काय slow बॉल down. साठी स्ट्रगल आहे रे? Talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your अरे एक mama. असायचा विषय नाहीये, बट एवढा स्ट्रगल काढला की Dropping bodies into place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. नाही, Cause नाही, when वर the bullets टाकला. fly, I'm the last one to die. काढला भावानं. काय बॉल स्ट्रगल असते तुला माहिती आहे आकाश? काय माहिती, एकच असेल तेच म्हणतोय. एवढं पाण्यात जाऊन वगैरे ते कपडे भरतील, पडल नाही, काय होईल त्याचं काय टेन्शन नाही बाबा. घुसायचं की काढायचंच आहे आम्हाला, बास रे. एवढं स्ट्रगल कशासाठी बॉलला घेऊन? आ बॉलचं होय काय? काढला नाही भाई, पैसे द्यायला लागतील म्हणतोय तो. ठीक आहे, चालायचंच. तेवढ्यासाठी जीव धोक्यात घालून तो पाण्यात उतरायला तयार आहे, खाली डबऱ्यात. ठीक आहे, आता कायच बोलणार. गेला बिचारा. बारकी पोरं खेळायला असली की असंच असते क्रिकेटमध्ये, मोठी लगेच दादागिरी बॉलर नाही करते. तर घरी जा. हा तेच ना, बघा डायलॉग काय त्याला पोरं काय म्हणली माहितीये का, सांग. बॉलर नाही तर घरी जा. एक्झॅक्टली, म्हणजे काही किंमतच नाही राहू बारक्या पोरांची याच्यात. विला तरी असेल. होय, केकचा वास यायला लागला. मी तेच म्हणणार होतो. भाई खतरनाक याचा वास आला होता केकचा. मी 2 मिनिटसाठी विचार करते इथं केक कुठून आला ना दिला. आता आम्ही सनसेट वगैरे झालाय बघून आमचा, तर आता आम्ही नदीवरून घरी चाललोय आणि जाता जाता आम्ही मंदिरात पण जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. सो चला. म्हणजे काय चलाच्या नंतर काय म्हणायचं सांग? चलच म्हणायचं. हा तेच ना, चलाच म्हणायचं, कारण सगळ्यांना घेऊन जायचं असते ना. हो, दोघं तिघं. सगळ्यांनाच घेऊन जायचं असतं. सो तुम्ही पण चला, आम्ही पण येतो, सगळेच जाऊया. तर हे आहे ना मटकी वगैरे बनवतात ना, तर त्याचं भाजण्याची ही भट्टी आहे इथं. हे निनाई देवीचं मंदिर आहे आणि हे मरिमीचं आहे खाली, विठलाई मंदिर सॉरी. आणि
तर ही आहे आमच्या गावची गावदेवी निनाई देवी आणि शेराई देवी. तर मी जेव्हा पण गावी येते तेव्हा मी इकडे दर्शन घेण्यासाठी येते, कारण माझी खूप श्रद्धा आहे आणि मला खूप छानही वाटतं. तर नेहमीच मी जाताना किंवा येताना इथं पाया पडून जाते. नवरात्रीमध्ये खूप छान पद्धतीने सजवलेलं असते मंदिर. खूप छान पद्धतीने पूजा वगैरे केली जाते. हे बघा जुन्यातले वाडे वगैरे त्या सारखे घरे आता पडायला वगैरे झालं. तर सगळ्यांनी बऱ्यापैकी नवीन घरं बांधलेत, पण कुठेतरी क्वचित असे थोडं जसं की हे असं जुन्यातलं आहे पहिल्या काळातलं. आणि पहिल्या काळात अशी घरं मातीची असायची आणि दगडांची. इव्हन आमचं पण जुनं घर सेमच आहे असं. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी नाईस. आणि हा रस्ता जातो भीमाशंकर मंदिरकडे. हे तुम्हाला दिसत असेल, हे असं मातीचं आहे सगळं. आणि हे भीमाशंकरचं मंदिर आहे. इथे जे दिसते ना, हे माझी शाळा होती, अंगणवाडीत जेव्हा मी होते ना तेव्हा मी म्हणजे मला अजिबात बसायला आवडत नव्हतं. तर मी इकडच्या शाळेत येऊन बसायची. आणि म्हणजे एक मॅडम होत्या ज्यांच्यापाशी मला आवडत नव्हतं बसायला, तर मी दुसऱ्या मॅडमकडे जाऊन बसत होते. तर तसं होतं ते. हे भीमाशंकर मंदिर आहे, जसे हे दरवाजे. तर आज बंद आहे, बट नॉर्मली हे सोमवारचं ओपन असतं. तर इथूनच दर्शन घेऊया आपण. तर काय अशा प्रकारे हे भीमाशंकर मंदिर आहे आमच्या गावातलं. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथे श्री गणेश, कार्तिकेय, हनुमान, मारुती, नागदेवता आणि इकडे नंदी आणि तुळस. इथे स्वामींचं होतं. मी खूप दिवस झाला आलेली नाही आहे, तर मला माहीत नाही आहे ते कुठे त्यांनी हे केलं. इथे ना स्वामींचं मंदिर होतं बनवलेलं, मूर्ती म्हणजे तिथे केंद्र काइंड ऑफ केलं होतं, जिथे इथेच जे पण आरती व्हायची त्यांची दर सोमवारची होत होती. तर आता मला माहीत नाही आहे एक्झॅक्टली कुठं त्यांनी ट्रान्सफर केले ते, अरे मी खूप दिवस झाला आलेली नाही आहे ह्या मंदिरामध्ये. खूप दिवस म्हणजे मला वाटते दसऱ्याच्या वेळी आली होती, त्याच्यानंतर नाही आलेली. तर मग ह्या 15-20 दिवसामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये कुठे गेले ते मला नाही आहे माहिती, विचारलं पाहिजे. आणि इथं आत्ता कोणी नाही आहे, गर्दी वगैरे जास्त नाही आहे. ठीक आहे, आपण दर्शन घेऊ शिवशंभो. आणि चला, तर आपण आता पुढे जाऊया विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये, जे इथं समोरच आहे, ह्याच्या बरोबर एक्झॅक्ट अपोजिट. तर तिथे जाऊयात आपण. आणि हा दीपस्तंभ आहे, याच्यावरती दिवे लावलेले असतात बघ. म्हणजे दिवे लावायचं जे दीपस्तंभ असते ना, ते याच्यासाठी आहे. आणि हे जुना नंदी आहे. आणि हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आणि इथं गावातले जे पण कार्यक्रम होतात ते इकडं होतात सगळे. इकडे सगळं बंद आहे, पण गाभाऱ्यामध्ये तुम्ही बघू शकताय कशी चकमक आणि किती उजेड आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन किती सुंदर दिसतंय. आपण लाईट लावूयात.
ओके, किती छान सुंदर केले ना हे. लेट मी सी फ्रॉम हिअर. ओके, नाईस. खूप छान पद्धतीने हे लाइटिंग वगैरे केलं आहे. इट लुक्स व्हेरी नाईस. तर हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि इथे संस्कार वर्ग पण भरला जातो एव्हरी सॅटर्डे इथं. सो अशा प्रकारचे काय काय उपक्रम भरवले जातात. हे कपडे आहेत. आणि हे हनुमान मंदिर आहे. हे आहे आमच्या गावचं हनुमान मंदिर. ते एक्झॅक्ट ऑपोजिट बाबू दत्ताचं दुकान आहे जिथून आम्ही नेहमी सामान घेतो. नाईट व्ह्यू चांगला आहे माझ्या फोनचा. सो गाइस, हे मारिमीचं मंदिर आहे आणि ते पुढं आहे ते लक्ष्मी देवीचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी जायला परत. तर घरी जाऊन आकाशला विचारूया की त्याला कसं वाटतं घर गाव. काय म्हणताय? नाही, मी वाचनीच घेतो आता माझ्या व्हिडिओमध्ये. मग किती चांगली साडी नेसलायसा, किती चांगलं दिसतायसा, मग घ्यायला नको का? काय करताय? बरं आहे का? कुठे चाललाय? होय, चालतंय, चला. होय, ही काय अशी आहेत गावाकडची लोक आमच्या. तर ठीक आहे, काय चालायचं होता. आलं सामान घेऊन. तर आम्हाला तर सगळं मला बनवलं पाहिजे जेवण वगैरे पहिला तर. आणि आता त्यामध्ये मी बिझी. ठीक आहे. आकाश, कसं वाटलं तुला गाव आमचं? जास्त काय नाही दाखवलं तुला, मंदिरच फिरून आणलं आणि नदी. ते पण नसतं ना. हा, ते पण आहे. बरं वाटतं जरा. पण आता कसं दुसरं सगळं दाखवायला एवढा वेळ पण नव्हता ना आपल्याकडं. लगेच अंधार पण पडला आणि रिटर्न पण यायचं होतं. काम पण आहेत बाकीचे. माझं तर ऑफिस पण सुरू आहे, तर त्यामुळे सगळं. सो आम्ही लगेच रिटर्न आलो. जेवढं मध्ये वाटत होतं तेवढंच फक्त आम्ही कव्हर केलं. आणि ओके देन विल मीट इन नेक्स्ट ब्लॉग. तर आकाश, काय बोलायचं तुला? काय नाही, नेक्स्ट ब्लॉगला भेटू. आता तो इथेच आहे. आता तो 1-2 दिवस इथंच आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू. आणि नेक्स्ट ब्लॉग मोस्ट प्रोबॅबली मी काहीतरी असं रेसिपी वगैरेच टाकेल. सो लेट्स सी व्हॉट इट इज. ओके, सो बाय. सबस्क्राईब टू माय चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, हां, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.